दादा, भारताला सोनेरी पक्षी म्हणायचं ना? याचा अर्थ भारतात खूप सोनं होतं का? तसं नाही. याचा अर्थ असा की भारत एकेकाळी खूप संपन्न, समृद्ध आणि जगात सर्वात खास देश होता. मी तुला सविस्तर सांगतो. भारताला सोनेरी पक्षी म्हणायचे कारण त्याची संपत्ती, ज्ञान आणि सांस्कृतिक समृद्धी यामागे अनेक कारणं होती. संपत्ती आणि व्यापार. भारताकडे सोनं, मसाले आणि कापसासारखे अमूल्य स्रोत होते. रोम, ग्रीस आणि चीन सारख्या देशांमधून व्यापारी भारतीय वस्तू विकत घ्यायला यायचे. पाटलीपुत्र आणि तक्षशिला यांसारखी प्राचीन शहरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. सर्वांना भारतीय मसालेच हवे असतील, बरोबर? अगदी. काळी मिरी इतकी मौल्यवान होती की तिला काळं सोनं म्हणत असत. शेती. भारतात सुपीक जमीन होती जिथे तांदूळ, गहू, ऊस यासारखी पिकं घेतली जायची. पुरातन काळातील शेतकरी पाणी व्यवस्थापनासाठी उत्तम साधन वापरायचे. तेव्हा सुद्धा शेती इतकी महत्वाची होती का? अगदी बरोबर. शेती अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार होती. ज्ञान आणि कला. भारतीय विद्वानांनी शून्याचा शोध लावला. खगोलशास्त्र व वैद्यक क्षेत्रात महत्वाचे शोध लावले. मंदिरे, शिल्प आणि चित्रकलेतून भारतीय सांस्कृतिक वारसा दिसून येतो. म्हणजे भारत फक्त श्रीमंतच नव्हता, तर ज्ञानानेही महान होता. अगदी बरोबर. म्हणूनच ग्रीस आणि पार्शियातून लोक नालंदा सारख्या विद्यापीठांचे शिक्षण घेण्यासाठी यायचे. आत्मनिर्भर गावे. भारतातील गावे स्वयंपूर्ण होती. अन्न, कपडे आणि साधनं गावातच तयार होत असत. यामुळे भारताला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत नसे. वा, भारत खरोखरच स्वतंत्र आणि समृद्ध होता. हो ऋषी, यासाठीच भारताला सोनेरी पक्षी म्हणत असत. धन्यवाद दादा. आता मला कळलं की भारताला सोनेरी पक्षी का म्हणायचे. छान. भारताच्या इतिहासातून आपल्याला समृद्धी आणि स्फूर्तीचे धडे मिळतात.